जय भीम, जय संविधान. मी अजित कांबळे. आपल्या समोर येण्याचं कारण असं की मी काल स्टेटसच्या माध्यमातून आपणा सर्वांना सूचित केलं होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर सोनगिरवाडी वाई निळाकट्टा वाई या ठिकाणी गृहप्रवेशाच्या कार्यक्रमाला बौद्ध धम्माच्या गृहप्रवेशाच्या कार्यक्रमाला एक मोठं गालबोट लागलेलं. ते असं की 2 दिवसापूर्वी मला समजलं होतं की या निळाकट्ट्याच्या शेजारी एक बंगला तयार होत आहे. गायकवाड कुटुंबाचा हा बंगला आहे आणि या बंगल्याच्या गृहप्रवेशाच्या कार्यक्रमाच्या अगोदर या कुटुंबांनी ब्राह्मण समाजातील पुजाऱ्याला बोलवून या ठिकाणी हवन केला, पूजा केली आणि आपल्या बौद्ध धम्माची विटंबना केली. आता तुम्ही म्हणाल बौद्ध धम्माची विटंबना कशी झाली? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला 1956 रोजी म्हणजे 14 ऑक्टोबर 1956 रोजी बौद्ध धम्माची दीक्षा दिली आणि आपल्या सर्वांना 22 प्रतिज्ञा दिल्या. आणि या 22 प्रतिज्ञा म्हणजेच या पुस्तकामध्ये आहेत 22 प्रतिज्ञा. जर आपण सर्वांनी जर वाचल्या तर या 22 प्रतिज्ञा आपल्या सर्वांना परिचितच असतील. तर या नालायक कुटुंबाने केलं काय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 7 नंबरची आपल्याला प्रतिज्ञा दिली होती की मी बौद्धांच्या विरुद्ध विसंगत असे कोणतेच आचरण करणार नाही. म्हणजे काय? मी बौद्ध धर्माच्या विरुद्ध कोणतेच आचरण करणार नाही. आणि 8वी त्यांना बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला प्रतिज्ञा दिली होती की मी कोणत्याही प्रकारचे क्रियाकर्म हे ब्राह्मणांच्या हातून करणार नाही. अशा 2 बाबासाहेब आंबेडकरांना आपल्याला प्रतिज्ञा दिल्या होत्या. संपूर्णतः बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला 22 प्रतिज्ञा दिल्या होत्या. परंतु ही 7वी आणि 8वी प्रतिज्ञा अशी म्हणते की मी बौद्ध समाजाच्या विरुद्ध कोणतेही आचरण करणार नाही. 8वी प्रतिज्ञा म्हणते की मी ब्राह्मणांच्या हातून कोणताही कार्य करणार नाही. परंतु या ठिकाणी मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू शकतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर सोनगिरवाडी वाई निळाकट्टा वाई या ठिकाणी एखाद्या ब्राह्मण पुजाऱ्याला बोलवून बौद्ध समाजाच्या घरामध्ये ब्राह्मणी पद्धतीने जर पूजा होत असेल तर हे खरंच निषेधार्ह आहे. तर या ठिकाणी मी या गायकवाड कुटुंबियाचा या ठिकाणी सर्वप्रथमतः जाहीर निषेध करतो. त्याचप्रमाणे या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो की नक्कीच हे गायकवाड कुटुंब हे आंबेडकरवादी कुटुंब नाही. नक्कीच हे गायकवाड कुटुंब हे बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी नाही. नक्कीच हे गायकवाड कुटुंब हे फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांशी प्रेरित नाही. तर हे गायकवाड कुटुंब जर असेल तर हे मनुवादी आणि RSS विचारांच्या विचारसरणीचं हे कुटुंब आहे. या कुटुंबामध्ये जर अभ्यास केला तर त्यांच्या कुटुंबामध्ये जेवढी पण व्यक्ती असतील त्या कुटुंबासंदर्भात मला सांगायचं नाही. मी फक्त एवढंच सांगतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर निळाकट्टा वाई याच्या शेजारी जे बंगला झालेला आहे, जो डबल मजली बांधला झालेला आहे, या बंगल्याच्या गृहप्रवेशाच्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत गौतम बुद्धांच्या बौद्ध धम्माची विटंबना या ठिकाणी या गायकवाड कुटुंबांनी केलेली आहे. यांना लाज पण वाटत नाही. 100% मनुवादी आणि RSS विचारधारेचेच हे कुटुंब आहे. या कुटुंबाचा खरंच आंबेडकरवादी समाजाला आणि त्या आंबेडकर नगरमधील सर्व युवकांना धोका आहे. ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला या घाणीतनं बाहेर काढलं, ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला झोपडीतून बंगल्यात दिलं, ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला आयुष्य दिला, त्या बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना बेमान झालेली ही अवलाद हे गायकवाड कुटुंब आहे. या गायकवाड कुटुंबाचा मी जाहीर निषेध करतो. कोण म्हणत असेल हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. अरे भांडवलानं त्यांचा जर वैयक्तिक प्रश्न असेल तर रस्त्यावर झोपणाऱ्या कुत्र्यांची जरी अवस्था भरी त्यांना भाकरी जरी टाकली तरी त्यांना जाण असते की ह्या माणसानं मला भाकरी टाकली, या माणसानं मला बिस्किट टाकलं, त्याला अंगावरती ती भुकत नाही. पण ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला सर्व अधिकार दिले, आता तुम्ही मला सर्व अधिकार कुठले? तर सर्व अधिकार म्हणजे या देशाचा जर बाबासाहेब आंबेडकरच म्हणतात की जो आपला इतिहास विसरतो ते आपला इतिहास घडवू शकत नाही. आणि आपल्या सर्वांचा इतिहास हाच होता की आपल्याला हात होते परंतु हात चालवायचा अधिकार नव्हता, आपल्याला पाय होते पण रस्त्यावरून चालायचा अधिकार नव्हता, आपल्याला तोंड होते, आपल्याला जीभ होती परंतु बोलायचा अधिकार नव्हता, आपल्याला कान होते परंतु ऐकण्याचा अधिकार नव्हता, आपलं शरीर होतं परंतु या शरीरावरती वस्त्र घालण्याचा अधिकार नव्हता. एवढी खतरनाक, एवढी जाती आणि एवढी धर्मव्यवस्था या महाराष्ट्रामध्ये
हजारो वर्ष या ठिकाणी चालली होती. आणि दुसरी तिसरी कुठली व्यवस्था नाही. ह्या दलालांनी ज्या पुजाऱ्याला बोलावले त्यांच्या जातीची जी व्यवस्था होती, ह्याच व्यवस्थेनं हजारो वर्ष इथल्या आया बहिणींवर आणि आपल्या माय माऊलींवरती अन्याय अत्याचार केलेले हे आपण विसरता कामा नये. आज तुम्हाला सोन्याचे दिवस आलेत कुणामुळे? बाबासाहेब आंबेडकरांमुळे आलेले आहेत. हे तुम्ही विसरताय का? जर बाबासाहेब आंबेडकर जर नसते तर कुत्र्यांना तुम्हाला कुणी विचारलं असतं? त्या रस्त्यावर फिरणाऱ्या कुत्र्याला तरी किंमत होती, एवढी किंमत तुम्हाला नव्हती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अथक परिश्रमाच्या माध्यमातून 14 ऑक्टोबर 1956 रोजी आपल्याला बौद्ध धम्म दिला. धम्म घेण्याच्या अगोदर काय आपली परिस्थिती होती? कोण शिवून घेत नव्हतं, कोण शेजारी बसवून घेत नव्हतं, कोण बोलत नव्हतं. जेवण तर दूरच राहिलं. त्यांच्या कार्यक्रमात जर तुम्ही जेवायला गेलं तर तुमची पंगत एका बाजूला बसवली जात होती. पंगत तर लांबच राहा, तुम्हाला मारून टाकलं जात होतं, हाणलं जात होतं, तुमच्या जिभा छाटल्या होत्या. तो शूद्रा द रायझिंग मॅन एकदा पिक्चर बघा. एक लहान मुलगा बोलायचा प्रयत्न करते, वेळ शिकवतात, ते तर त्याची जीभ छाटली जात होती. ऐकलं तर कानामध्ये शिसं ओतलं जात होतं. आपल्या स्त्रियांना स्तन झाकायचा अधिकार नव्हता. हे मी कुणासाठी सांगतोय? ते पांडुळ कुटुंबासाठी सांगतोय. जे आज तुमच्या अंगावरती कपडे, चांगल्या गाड्या आहेत किंवा काय असेल ना, की बंगला जो बांधला आहे, की तुम्ही तुमच्या बापानं काढल्यामुळे बांधला नाही, तर बाबासाहेब आंबेडकरांचे उपकार आहेत तुमच्यावरती म्हणून हा बंगला बांधलेला आहे तुम्ही. आता कुत्र्यानं तुम्हाला किंमत दिली नसती. बोलायसारखं खूप आहे, कारण आम्ही बाबासाहेब आंबेडकरांची लेकरं आहे. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान आम्ही सहन करणार नाही. आणि ह्या कुटुंबानं, हे कुटुंब आंबेडकरवादी कुटुंब असूच शकत नाही. त्यांना आपला डीएनए जाऊन नक्कीच चेक करावा. डीएनएचा अर्थ त्या कुटुंबाला कळत असेल की डीएनए म्हणजे नक्की काय असतो. ज्याचा डीएनए आंबेडकरवादी असतो तो कधीच ब्राह्मणाच्या हातून कार्य करून घेऊ शकत नाही. तर तुम्हाला झालेल्या अपमानाचा जर बदला घ्यायचा नसेल, जर झालेल्या काय गोष्टींची तुम्हाला जाण नसेल, तर तुम्हाला काही अधिकार नाही तुम्ही आंबेडकरवादी लावायचा. तुमच्या नावापुढे तुम्ही जात काढा, त्या ब्राह्मणाला जाऊन म्हणा की तुझी पोरगी मला दे, किंवा त्या ब्राह्मणवाड्यात जाऊन राहा. ब्राह्मणाला आपला विरोध नाही, परंतु ब्राह्मणी विचारधारेला विरोध आहे. ही RSS आणि मनुवादीच्या शाळेमध्ये शिकलेले हे गायकवाड कुटुंब आहे का नाही, एक दिवस नक्कीच त्यांच्या डोक्यामध्ये शाळा आहे की पूर्ण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर इथे शिकणारे तरुण युवक यांना आंबेडकर चळवळीतून बाहेर घालून RSSच्या शाळेमध्ये टाकण्याचं एक षडयंत्र आहे. आणि त्या षडयंत्रामध्ये सामील हे गायकवाड कुटुंब 100% असणार आहे. ह्याची मला नक्कीच खात्री झालेली आहे. लाज तरी वाटते का तुम्हाला? लाज एखाद्याने माफी मागितली असती. 2 दिवसापूर्वी तुम्ही ब्राह्मणाला आणून घरामध्ये हवन करताय. अरे भांडगोळानं तुम्हाला अक्कल आहे का? अक्कल तुम्हाला? 2 दिवसापूर्वी तुम्ही हवन करताय घरामध्ये आणून. समाजाला कळलं तुम्ही ब्राह्मण घरात आणलाय की आज लगेच वास्तू शांती ठेवताय रे. हा कसं काय एवढं गद्दार कसं काय झाला? नक्की बाबासाहेबांचीच अवलाद आहे का तुम्ही? कशी आजारीने कुणीतरी काढून टाकलेली अवलाद आहे तुमची? आज लगेच बौद्धाचार्य आणि बौद्ध पद्धतीने तुम्ही बौद्ध पद्धतीने गृहप्रवेश करताय. तर या ठिकाणी त्यांना आज गृहप्रवेश केलेला मला समजलेला आहे. तर या गायकवाड कुटुंबाने, या मनुवादी RSSच्या वर्गामध्ये शिकलेल्या कुटुंबाने आज बाबासाहेब आंबेडकरांचा परत एकदा अपमान केलेला आहे. ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना, ज्या तथागत गौतम बुद्धांचे फोटो आज तुम्ही पुजले, ते जर फोटो तुम्ही 4 दिवसापूर्वी जर तुम्ही पुजले असते. बाबासाहेब पुजायचा विषय नाही, बाबासाहेब वाचायचा विषय आहे. परंतु आपले बाबासाहेब आंबेडकर प्रेरणास्थान आहे, त्यामुळे आपण बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोला हार आणि अगरबत्ती लावतो, मेणबत्ती लावतो आणि ज्ञानाचं प्रतीक म्हणून आज आपण त्यांना पुजतो. आपणच नाही तर संपूर्ण जग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पुजतं. आणि तुम्ही काय करताय? ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपल्याला घाणीतनं बाहेर काढलं त्या घाणीमध्ये तुम्ही जाताय. तुम करे सो कायदा असं चालू आहे का तुमचं? तुम्हाला वाटतंय की तुम्हाला कोण जाब विचारणार नाही? हा एवढी मोठी लायकी झाली का तुमची? बरे भिकाऱ्यांनो, हा कुत्रं विचारतं का कुत्रं तुम्हाला? जर बाबासाहेब नसते तर कुणीच तुम्हाला विचारलं नसतं, शेजारी बसून दिलं नसतं. गाडी फिरताय, बंगलं बांधताय, सायकली घेताय, इकडं फिरताय तिकडं फिरताय. कोणाचं योगदान आहे? तुझ्या बापाचं, तुझ्या आज्याचं योगदान कोणाचं आहे? तर बाबासाहेब आंबेडकरांचं आहे. त्यामुळे आज आपण करतोय. आणि मी या ठिकाणी या गायकवाड कुटुंबाचा परत एकदा जाहीर निषेध करतो. राग तर एवढा येतो असं वाटतंय बुटानं जाऊन मारावं त्यांना, परंतु लायकी नसणाऱ्या माणसांना मारणंही आपला गुन्हा आहे. कारण RSS आणि मनुवाद्यांच्या दारात बांधलेल्या कुत्र्यांना कितीतरी सांगितलं तरी ते आपले ऐकणार नाही. तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो परत एकदा की बौद्ध अनुयायांनी, आंबेडकर अनुयायांनी सावध व्हा आणि बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करणारे असल्या अवलादींना तिथल्या तिथं ठेचून टाका, त्यांच्यावरती बहिष्कार टाका. तुम्हाला बाबासाहेब आंबेडकर, बुद्ध फक्त कामापुरते लागतात, घरातल्या विधीपुरते बाबासाहेब लागतात. तुम्हाला बाबासाहेब समजत नाही.
त्या घरामध्ये 2 मुलं आहेत, चांगली शिकलेली आहेत. कोणामुळे भेटला शिकायचा अधिकार? तुझ्या बापामुळं, तुझ्या आईमुळं, तुझ्या आजोबामुळं, कोणामुळे भेटला अधिकार? बाबासाहेबांमुळे अधिकार भेटला. तुम्ही वाचत नाही, काय नाही, काय नाही, सरळ खुलेआमपणे बामण आणताय, घरात पूजा घालताय, काय करताय? लाजा वाटून द्या, लाजावाई तरी जाण्याचं नाही म्हणायचं. मला वाटलेलं की फोन करून तू माफी मागशील मला. त्याचप्रमाणे दुसरी गोष्ट मी सांगतो की या महाराष्ट्रामध्ये, या भारतामध्ये मोठ्या प्रमाणात फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा मांडली जाते. दरवर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या थाटामाटात या महाराष्ट्रात नव्हे तर भारतात नव्हे तर 152 देशामध्ये साजरी केली जाते. तर या ठिकाणी मी सर्वांना सांगू इच्छितो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नाचायची पण गोष्ट आहे आणि वाचायची पण गोष्ट आहे. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकर यांना बेमान होऊ नका. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नसते तर आपण कोणच नसतो. मला सकाळीच फोन आलेला या पांडुगोळाच्या घराच्या शेजारच्या कुणाच तरी. लहान मुलगा म्हणतोय अजितदादा कधी येणार आहे तुम्ही? म्हणलो का रे बाळा? म्हणला काय नाही, त्यांना आज बौद्ध पूजा घातलेली. म्हणजे किती नालायकपणा असेल या माणसाचा. आधी बामणाच्या हातनं पूजा करायची, म्हणजे आधी आपल्या आईला दुसरा नवरा बघायचा आणि सगळ्यांना कळल्याच्या नंतर परत आपल्या पद्धतीनं करायचं का? काय काय चाललंय नक्की, काय समाजामध्ये चाललंय का? आणि त्यानंतर मी दुसरा जाहीरपणे निषेध करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर सोनगिरवाडी निळा कट्टा येथील तरुणांचा. तुम्हाला तर तुमच्या बापाला शिवी तर तुम्हाला राग येतो, तुमच्या आईला तर तुम्ही शिवी तर तुम्हाला राग येतो, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ह्यानं भर दिवसा विटंबना केली असताना पण तुम्ही भिकाऱ्यासारखे त्याच्या घरामध्ये जाऊन पंक्तीला जर बसत असाल, तुम्हाला खायला भेटत नाही का? बाबासाहेब आंबेडकरांना सर्व दिलं म्हणून तुम्ही आज सोन्याचे घास खाताय. आणि ज्या बाबासाहेब आंबेडकरांना दिलं त्याचीच विटंबना ह्याच्या घरामध्ये केली जाते. या गायकवाड कुटुंबाच्या, ह्या RSS वादी, या मनुवादी विचारांच्या कुटुंबामध्ये केली जाते आणि तुम्ही घरात खायला न भेटण्यासारखे त्या ठिकाणी जाऊन बसताय. म्हणजे ह्याचा अर्थ तुम्ही पण याला सामील आहात. चुकी त्याची नाही, चुकी तुमची पण आहे. तुम्हाला काही बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्याचा अधिकार नाही. तुम्हाला काहीही बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करण्याचा अधिकार नाही, हे मी जाहीररित्या सांगतो. आणि वाईतील सर्व जनतेला सांगतो, 1 रुपया यांना वर्गणी देऊ नका तुम्ही. कारण जयंती विचारांची केली जाते. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरामध्ये ब्राह्मणांच्या हसवून जर गृहप्रवेश होत असेल आणि बौद्धांना जर डावललं जात असेल तर आपण नक्की जयंती साजरी करतोय कशासाठी? 1 दिवस नाचायसाठी? हा प्रश्न या ठिकाणी माझ्या मनामध्ये निर्माण होतो. तर त्यामुळे मी या ठिकाणी सांगू इच्छितो की मी म्हणत नाही सर्वच नालायक जण आहेत. आंबेडकर नगरमधील अनेक जणांचे मला फोन आले, अनेक जण मला म्हणले अध्यक्ष असा असा प्रकार चालू आहे, त्याचा आम्ही जाहीर निषेध केलेला आहे. तर त्या सर्वांचे मी जाहीर आभार मानतो की तुम्ही त्या गोष्टीचा निषेध केलेला आहे. त्यांच्या कार्यक्रमात तुम्ही गेलेले नाही, परंतु जी गेलेले आहेत तुम्ही एकदा अभ्यास करा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आपल्याला हे दिवस आलेले आहेत आणि त्याच बाबासाहेब आंबेडकरांची विटंबना करून, ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि मानवतेचा बौद्ध धम्म दिलेला आहे, ते बौद्ध धम्म डावलून हे मनवादी विचारसरणीचे जे लोक, ज्या ब्राह्मणी व्यवस्थेने आपल्या इथं आया बहिणींना हजारो वर्ष आपल्याला गुलाम केलं होतं, आपल्याला शिवून दिलं जात नव्हतं, आपल्याला खाऊन दिलं जात नव्हतं, आपल्याला चालून दिलं जात नव्हतं, हे सर्व यांच्या व्यवस्थेने केलेले. त्या व्यवस्थेच्या माणसाला घरात आणून पूजा केली जाते आणि तुम्हाला खायला न भेटल्यासारखं तुम्ही त्या ठिकाणी जाऊन खाताय. म्हणजे या ठिकाणी तुमची पण चुकी आहे. तर ह्या युवकांनी सावध झालं पाहिजे. असेल तुमचा मित्र, पण मित्रांपेक्षा बाबासाहेब, आता त्याचे माझे काय भांडण नाहीत, पण बाबासाहेबांपेक्षा मी कुणाला मोठा मानत नाही. आधी बाबासाहेब, नंतर सगळे. बाबासाहेबांसाठी आपण काय पण करू शकतो, बाबासाहेबांसाठी आपण जीव पण घेऊ शकतो एखाद्याचा. ही विचारसरणी आपल्यात पाहिजे. का? तर आपण खातो तो घास, घेतो श्वास फक्त बाबासाहेबांमुळे. आईबापांनी फक्त आपल्याला जन्म दिलेला आहे. समाजात मान, सन्मान, किंमत, बोलायचा, चालायचा, फिरायचा, उठायचा, बसायचा. जी शिवत नव्हती त्यांच्या पण शेजारी जाऊन बसायचा, अन्याय झाल्यावरती बोलायचा. संविधानानं अधिकार आपल्याला दिलेला आहे. या धर्मव्यवस्थेतील RSS मनवादी विचारांच्याकडे गेलेल्या ह्या गायकवाड कुटुंबानं दिलेलं नाही आपल्याला, की त्यांच्या घरी जाऊन तुम्ही लगेच खात बसलेला आहे. त्यानंतर या ठिकाणी या कार्यक्रमाला मी ज्यावेळेस भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष यांच्याशी चर्चा केली, तर मी सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो की भारतीय बौद्ध महासभेने बाबासाहेब आंबेडकर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या धम्माची विटंबना करणाऱ्या या मनवादी RSS वादी विचारसरणीच्या गायकवाड कुटुंबाच्या कार्यक्रमाला जाण्यास विरोध केला आणि त्या कार्यक्रमास गेले नाही, त्यांचा मी या ठिकाणी जाहीर आभार व्यक्त करतो.
त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला उपस्थितीत ह्याच गायकवाड कुटुंबियाचा RSS मनुवादांचा जो बौद्धाचार्य या कार्यक्रमाला उपस्थित राहिला होता त्याचा या ठिकाणी मी जाहीर निषेध करतो. त्याचं जर मला नाव समजलं तर ह्या भारतीय बौद्ध महासभेच्या अध्यक्षांना डावलून जर हा कोण दलाल या ठिकाणी आला होता, जो समाज संपवण्याची भाषा, जो समाजाची विटंबना ह्या गायकवाड कुटुंबांना मिळून करतोय, 500-1000 रुपये घेऊन करतोय, त्याच्या घरी जाऊन त्याचा समाचार नक्कीच मी घेतल्याशिवाय राहणार नाही एवढे या ठिकाणी सांगतो. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यातील परत एकदा जनतेला सांगू इच्छितो की मित्र हो, अशा औलादी जर कुणाच्या RSS मनुवादी विचारांच्या जर कुणाच्या वस्तीमध्ये आढळत असतील, जे बाबासाहेब आंबेडकरांना नाकारत असतील, जे तथागत गौतम बुद्धांच्या बौद्ध धम्माला नाकारत असतील, असे जर कुठल्या गावामध्ये असतील तर नक्की त्यांना मला संपर्क साधा. त्यांच्या आईला घोडा लावण्याचं काम या ठिकाणी मी अजित कांबळे करीन हे आपणाला सांगतो. आपली लढाई वैयक्तिक नसून आपली लढाई ही वैचारिक लढाई, ही हजारो वर्षांची लढाई, हजारो वर्षाच्या गुलामीतून आपल्याला आत्ताशी जीवन मिळालेले याची देण म्हणजे फक्त बाबासाहेब आंबेडकर आहे. या महाराष्ट्रामध्ये, या भारतामध्ये अशी विचारधारा या ठिकाणी निर्माण झालेली आहे की आता आपण बघताय उपवर्गीकरणाचा मुद्दा काढला, मातंग आणि बौद्ध यांच्यामध्ये वाद लावण्याचं किती मोठे षडयंत्र चालू आहे. मागच्या वेळेस मराठा आणि ओबीसीचा वाद लावण्याचं किती मोठे षडयंत्र सुरू आहे. ह्यांना सत्ता पाहिजे, ह्यांना जात नको, ह्यांना कोणच नको, ह्यांना माणूस नाही पाहिजे, ह्यांना जात पाहिजे, ह्यांना धर्म पाहिजे. आणि जात व्यवस्था आणि धर्मव्यवस्था या भारतामध्ये जर कोणी संपवायचा प्रयत्न केलेला असेल तर ते म्हणजे फुले, शाहू आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज होते. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची विटंबना करणारे, तथागत गौतम बुद्धांच्या बौद्ध धम्माची विटंबना करणारे या RSS वादी मनुवादी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर सोनगिरवाडी वाई निळा कट्टे शेजारील कुटुंबाचे मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय शिवराय, जय संविधान.